नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी अर्ज कसा करायचा आहे। त्या अगोदर नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। त्यानंतर ते ओपन करायचं आहे। ओपन झाल्यानंतर तुम्हाला असा पेज दिसेल, त्यावर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जो तुम्हाला चौकोन दिसतोय त्यावर क्लिक करून तुम्हाला स्वीकारा या बटनावर क्लिक करायचं आहे। स्वीकारा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे। लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला 4 अंकी OTP येईल। तो OTP तुम्हाला इथे टाकून व्हेरीफाय करायचा आहे। व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला असा ऑप्शन दिसेल, आपली माहिती भरण्याची, येथे क्लिक करा। तेथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रोफाईल दिसेल, प्रोफाईल अपडेट करा म्हणून दिसेल। तिथं तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे। तुम्हाला तुमचे आधार कार्डवरचं पूर्ण नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल ID इथे टाकायचा आहे। तुमचा ईमेल ID असला तुमचा टाका, नाहीतर तुमच्या पतीचा किंवा तुमच्या वडिलांचा ईमेल ID तुम्ही इथे टाकू शकता। त्यानंतर खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे। जो पण तुमचा जिल्हा असेल तो तुम्ही इथं निवडायचा आहे। त्यानंतर तुमचा तालुका तुम्हाला निवडायचा आहे। तुमचा जो तालुका असेल तो तुमचा तालुका इथे तुम्ही निवडायचा आहे। तो निवडल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर नारी शक्तीचा प्रकार तुम्हाला निवडायचा आहे। त्यासाठी त्याच्यावर क्लिक करायचं। नारी शक्तीचा प्रकार यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे एवढे सारे ऑप्शन इथे दिसेल। त्यातून तुम्हाला कोणता पण एक निवडायचा आहे, जो पण तुमचा निवडायचा आहे। म्हणजेच तुमचा आता तुम्ही स्वतः फॉर्म भरताय, त्यासाठी अगोदर तुम्हाला सामान्य महिला हा ऑप्शनवर क्लिक करायचा आहे। म्हणजे तुम्ही स्वतः भरताय, त्यामुळे तुम्ही सामान्य महिला। त्यानंतर तुम्हाला अपडेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। अपडेट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची इथं प्रोफाईल शो होईल, दाखवली जाईल की तुम्ही काय काय इथे टाकलं आहे, भरलं आहे। नाव, तुमचा ईमेल, मोबाईल नंबर, जिल्हा, तालुका, नारी शक्तीचा प्रकार, हे सर्व तुम्ही बघून घ्यायचं आहे। काही चुकलं असेल तर तुम्ही इथे प्रोफाईल अपडेट करू शकता, नाहीतर तुम्ही खाली दिसते 4 ऑप्शन, त्यापैकी एक नारी शक्ती दूत यावर क्लिक करा। म्हणजे आपण पुढच्या प्रोसेसला जाऊया। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 3 ऑप्शन दिसतात, महिला योजना, महिलांच्या योजना, केलेले अर्ज, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। त्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला महिलेचे संपूर्ण नाव येथे टाकायचे आहे। तुमचे जो पण आधार कार्डवर जे नाव असेल ते तुम्ही इथे टाकायचं आहे। तुमचा पती, तुमचं जर लग्न झालेलं असेल तर तुम्ही इथे पतीचे नाव टाकायचं आहे, किंवा अविवाहित असेल तर तुम्ही इथे वडिलांचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर तुम्ही जन्मदिनांक टाकायचा आहे। तुमचा जो पण जन्मदिनांक असेल तो तुम्ही इथे बरोबर इथे भरायचा आहे। त्यानंतर तुमचे जन्म ठिकाण, म्हणजे तुमचे जन्म ठिकाण, तुम्ही जिल्हा इथे निवडायचा आहे, गाव निवडायचं आहे। तुम्ही ग्रामपंचायतमध्ये येत असाल तर ग्रामपंचायत, नगरपंचायत इथे तुम्ही निवडू शकता। त्यानंतर तुम्ही खाली पिनकोड, तुमचा पिनकोड तुमच्या आधार कार्डच्या बॅक साईडला पिनकोड दिलेला असतो, तिथं जाऊन तुम्ही पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन येते पत्ता। तुमचा संपूर्ण पत्ता तुम्ही इथे टाकायचा आहे। जो पण आधार कार्डवर असेल तो पत्ता इथे टाकायचा आहे। त्यानंतर मोबाईल क्रमांक विचारला आहे, जो पण तुमचा मोबाईल क्रमांक असेल तो इथे तुम्ही टाकायचा आहे। त्यानंतर आधार क्रमांक, तुमचा आधार कार्डवरचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे। त्यानंतर खाली सांगितलं त्यांनी, शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ तुम्ही घेत आहात का, तर इथे नाही करायचं आहे। जर घेत असाल तर तुम्ही इथं येस करायचं आहे। त्यानंतर इथे महिला व बालविकास मंत्रालय आणि लाभार्थी योजना हे 2 ऑप्शनला काहीच हात लावायचा नाही, ते सोडून द्यायचं आहे। त्यानंतर खाली यायचं आहे। तुमचं जर लग्न झालं असेल तर तुम्ही विवाहित टाकायचं आहे, नाहीतर अविवाहित टाकायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचे खाते असल्याचे बँकेचा तपशील, तुमचं पासबुक तुम्ही जवळ घेऊन बसायचं आहे। त्यानंतर इथं बँकेचे नाव, तुमचं बँकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे। त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव, म्हणजे तुमचं स्वतःचं नाव तुम्ही इथे टाकायचं आहे। त्यानंतर बँक खाते क्रमांक तुम्ही इथं अचूक टाकायचा आहे। त्यानंतर IFSC कोड
तुम्ही इथे टाकायचा आहे. काहींना प्रश्न पडेल IFSC कोड कुठून आणायचा, तर बँक पासबुकच्या फ्रंट पेजवर सर्व डिटेल इथे दिलेले जातात. त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का नाही तुम्ही येस ऑर नो इथं करायचं आहे, म्हणजे तुम्ही इथे येस करायचं आहे. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट इथे अपलोड करायचे आहे. त्यामध्ये आधार कार्ड, अधिवास, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक असे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्यामध्ये पहिल्यांदा तुमचं आधार कार्ड तुम्ही स्कॅन करून घ्यायचं आहे आणि इथे आधार कार्ड अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुमचं अधिवास आणि जन्म प्रमाणपत्र, तुमचा डोमिसाईल आणि जन्म प्रमाणपत्र इथे अपलोड करायचं आहे. तर दोन्हीपैकी नसेल तर तुमचा शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही इथे अपलोड करू शकता. त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्ही इथं अपलोड करायचं आहे. जर उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड इथे अपलोड करू शकता. त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक PDF देतो, तुम्ही डाउनलोड करून तिथे साईन करून तुम्ही तिथे अपलोड करू शकता. त्यानंतर बँक पासबुक, लाभधारकाचे इथं बँक पासबुक तुम्ही इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर अर्जदाराचा फोटो लाईव्ह इथे अपलोड करायचा आहे. त्यासाठी तुम्ही अर्जदाराचा फोटो यावर क्लिक करून लाईव्ह फोटो तिथे घेऊन तिथे अपलोड करायचा आहे. अर्जदाराचा फोटो अपलोड झाल्यानंतर ॲक्सेप्ट या चौकोनावर क्लिक करून माहिती जतन करा या बटनावर क्लिक करायचं आहे. माहिती जतन केल्यानंतर तुम्हाला तुमचा पूर्ण फॉर्म दाखवला जाईल. नंतर तुम्हाला 2 ऑप्शन दाखवले जाईल, त्यामध्ये बदल करा आणि फॉर्म सबमिट करा. तुम्ही फॉर्म सबमिट करा या बटनावर क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक OTP विचारला जाईल, तो OTP तिथे टाकून तुम्ही फॉर्म पूर्ण करायचा आहे. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला इथे 4 ऑप्शन दिसेल, त्यामध्ये नारी शक्ती दूत या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज इथे बघू शकता. केलेले अर्ज यावर क्लिक करून तुमचा अर्ज तुम्ही इथे सबमिट झाला की नाही इथे बघू शकता. तर आपला अर्ज इथे सबमिट झाला आहे. अशाच योजनांच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.